पोपटी करायचा प्लॅन झालेला आहे. पोपटीसाठी प्रॉपर काय काय सामान घ्यायचे दाखवतो तुम्हाला. काहीच मटका भेटत नाही आता, निखादी झाले. पाईप मारून टाकला निकाल. चला एक एक वस्तू टाकायला गाईच तुम्हाला दाखवत होतो बघा. अरे बापरे खूप चढ झालाय भाई. तिचा पेंडा लावायला घेतलाय. हा सुरुवात झाली ना. बहुत रंबे त्यात गाईज मजेत ना. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा प्लॅन असा आहे का पोपटी करायचा प्लॅन झालेला आहे पोरांचा. तर बरीच जण आहेत. आता आपण सध्या असते सगळं आम्ही गोळा करणार आहे. तर आपल्यासोबत आहे रोहित दादा आणि अक्षयजी वाढणारे. तर काहीच आता आम्ही चाललो मार्केटला. तर आता बघू पोपटीसाठी प्रॉपर काय काय सामान घ्यायचे दाखवतो तुम्हाला. आणि आज प्रॉपर पोपटी कशी बनवते ते पण सांगतो. कारण की लवकर असा प्लॅन होत नाही आमचा आणि आज झालाय. तर नक्कीच दाखवायचा ट्राय करतो काहीच. तर चला बघत राहा असंच ब्लॉग. तर बघूयात कसा काय विषय आहे. कसं काय विषय म्हणजे काय काय घ्यायला लागतो पोपटीसाठी सगळं दाखवतो. चला काहीच दोन तीन भाजीवाले आम्ही चेक करत आलोय. वाल भेटत नाही आम्हाला. तर आता आम्ही झाले डायरेक्ट प्रॉपर मार्केटला. तर बघूयात भेटतं का नाही. कारण की वाल ही गोष्ट लवकर भेटत नाही आपल्या इथं. चला काय अशाच प्रकारे तुरीच्या शेंगा आणि वाल भेटलेला आहे. आणि आता आम्ही इथून एक दीड किलो घेतलेले आहे. आता बघू कसं काय बनवायचं. अजून मटर घेतो का हे आहे का आपला काय. अर्धा किलो अजून रताळे घेतलेले आहेत आपण. अजून बरंच सामान घ्यायचे. आता बघू जसा एक रस्त्याला एक गोष्ट भेटत चालली तसं आठवत चाललंय. चला बघ आता कुठं भेटतो मका. टेन्शन नाही. बटाटी पण भेटतील भाई आपल्याला. काय विषय नाही. आता अर्धा किलो चिकन सुद्धा घेतलेलं आहे आपण. तिथे सध्या दाखवत नाही आले काही कारणास. तर आता आम्ही हे घेऊन चाललोय. आता काहीच मटका भेटत नाही आता, निखादी झाले. आता मटका भेटत नाही. आता मटका शोधतोय. तर बघू भेटला पाहिजे. आता आम्ही चालू वेस्टला. आता बघू भेटते का तिकडं. भेटला तर काम जमत नाही तर मग निखादी होणार मला वाटतं आमच्या पोपटीची. त्याचा तेलाचा डब्बा आणायला लागले पत्रा जातो सिल्वर. बघू चला भेटेल ना 100%. चला जाऊ आता मटका शोधायला वेस्टला. आमच्या इथं नाही भेटत. आता वेस्टला चाललोय. मटका आहे का. मटका आहे का. पोपटी बनवायला पाहिजे. दे ना दाखव ना. काहीच आता इथं भेटला. इकडे आलो आम्ही वेस्टला. तर येईल तर आहे. तर बघू आम्हा कसं आहे. हा बरोबर मटका दिला. दाखव बरोबर आहे वा. बरोबर आहे का. तो कमरेतून वाकलेला घ्यायचे. बरोबर आहे. 2 दे 2. अजून एक काढ. सेम दे का. सेम दे. बरोबर आहेत ना दोन्ही पण. आईच्या गाव इथं पोहोचतील. नक्की पोपटी इथंच होईल. 2 मटके घेतलेत. 200 रुपयाला एक मटका. याही गाडी बघून डायरेक्ट लुटलाय. डायरेक्ट लुटलाय. 200 रुपयाला एक मटका. आपल्या इथे 200 रुपयाला भावात 2 घेतले असते. वेस्टला येऊन एवढा महागाई. ज्युपिटर घेऊनच फिरला लागेल काय. मग काय यायच्या का ज्युपिटरच घेऊन फिरलो असतो. इनोव्हाच आणली आयला. आम्हाला असं माहित असतं तर रिक्षा घेऊन आलो असतो ना बा. काली नाही ती याची कपड्याची पिशवी नाही असते. गडी घालून रुटलाय भावा. जाऊ दे आता काहीच बोलू शकत नाही मी. जाऊ दे करायचे म्हणून. आता पोरांची आयुष्य म्हणून नाही. हो ना मुंबईशी पोरं आल्यात त्यामुळे आता काही जाऊ दे. खर्च होऊ दे. फीस का कधी गेले डायरेक्ट फीस. बटाटी वाढवायला लागते ना. पोरांची जोर घेते नाही. तर काहीच तुम्ही बोलत असाल सगळं सामान तर घेतलंय पण आम्ही चाललोय कुठे पण. तर आता आम्ही चाललोय अक्षदाच्या फार्म हाऊसला. काहीच कुठे चाललोय बाबा. तुझ्या फार्म हाऊस कुठे आहे. एरंजाडला फार्म हाऊस येतं. आता आम्ही त्यांच्या फार्म हाऊसला चाललोय. आणि नुकताच आम्ही तिघंच चाललोय. काहीच तुम्ही बघू शकता. कारण की आमचे मेंबर अजून घरीच आहेत अर्धे. तर अर्धे मुंबईशी येतात आणि अर्धे बाहेर गेलेत कर्जत खोपोली कुठं. तर आता बघूयात. आम्ही जातो सगळी तयारी करून जातो. पोरं आली का डायरेक्ट निश्चित ठोक घ्या पण का.
डायरेक्ट झोर घ्या की पोपटीवर. तर चला आता जातो डायरेक्ट फार्म हाऊसला. नवीनच काम केलेलं आहे फार्म हाऊसचा. बघूयात आता काय काय काम झालं आहे. चला गाईज लेट्स गो. अशाच प्रकारे 86 आमचं पाहुणं आलेलं आहे. तर कसं वाटतंय बा तू पोपटी खायला एवढ्या लांबून इकडे आलाय? चांगलं वाटतंय. काय म्हणणं आहे तुझं, कसं झाली पाहिजे आजची पोपटी? व्यवस्थित झाली पाहिजे. एकदम व्यवस्थित. आवडते का तुला पोपटी भा? हो मग खाशील ना? कशी खाशील दाखव. बोटे बिटे चाटशील का? खाताना झालेलं आहे किराणा दुकानात. काय काय झालं? एव्हरेस्ट का मसाला, आगरी मसाला, मीठ. बघू चालतो ते मग किती 8-10 रुपये. भावाला चिकना दिसतो रे. कुठे चिकना? चिकना दिसतो. धुवायला लागेल फुल चिकना दिसतो ना. आयो ए शाहीद शेंडी कुठे लागली? डिक्की डिक्की में रखो, डिक्की में रखो. बोलो डिक्की डायरेक्ट. राईट रेडबुल थम्सअप घेतलेली आहे, बटाटी घेतलेली आहेत, हा अंडी घेतलेत 20. भूक लावायला लागते थोडीशी आता. तेव्हा आता बिस्लरीचा बॉक्स चला डायरेक्ट निघूयात गाईच. पीठ मसाले विसाले घेतल्यात. हा थम्सअप इथं नको ठेवू, पुढे घे ती अख्खी. शाहिद कपूर कुठं चाललाय? चलो गाईच आता आम्ही आलेलो आहे फार्म हाऊसला पाहिजे. नवीनच फार्म हाऊस बांधलाय आता. इकडे फार्म हाऊसचं काम, आपला स्विमिंग पूलचं काम चालू आहे. चलो लेट्स गो. अरे गाईच इथं मस्त स्विमिंग पूलचं काम चालू आहे. हे किती फुटे वा? 4.5 मॅक्सिमम, कारण की परमिशनच तेवढीची दिलेली आहे निखाली. आणि काहीच इकडनं तुम्ही बघाल तर बाजूशीच समृद्धी महामार्ग गेलेला आहे. आणि किंग बांधलं रे भाई. म्हणजे आता काम चालू आहे, अजून टायर्स बेस लावायचे. वॉटरप्रूफिंग झाली वाटते याची. हो झाली. मस्त आहे भाई. हे बघा इकडनं रोड गेलाय, तुम्हाला दिसत असेल तर काय माहित नाही काही. हे बघा समृद्धी महामार्ग, नुसता वारा. मस्त झालंय. किंग डायरेक्ट रोड टच. इथं आता बघू कुठं एकाचा 2 केले काय पाईप काय करा मला काही समजत नाही. पाईप मारून टाकला निकल. अक्का भिजलं काय? कोण आता डायरेक्ट शावर कर चालू. बघू पाणी सोड बघू. आई बघ ना, सोड ना, सोड ना थोडसा. पाईप बीप मोरून टाकला निकल. बाबा आई हो पण भिजलाय पीस. बारिश का मौसम. पाईप लावू. कुठी टाक ना, कुठी टाक ना, पाणी भरून घेऊ आपल्याला. कुठी टाक बा, कुठी घेतो पण भांडा. थांब कुठी टाकू का? हे बघ पाणी घुसतो का बा. आणते थांब कुठे आणते थांब बाई. निखादी गेली गाईच. मेरी क्रिसमस. किंग बॉय आलाय, किंग बॉय. हा कुठी बॉईस. आई पारला खाली पारला. कैसा लागा? गाईस तुम्ही बघू शकता आता आम्ही लिंबू मार्के चिकन धुवायला लावलंय. खच्ची तर गाईस आता अंडी एकदम क्लीन करून घेतल्यात मटक्यामध्ये टाकायसाठी. आणि तुम्ही बघू शकता इथं रताळी बटाटी आहेत आणि पावटा आहे आणि वाळ्याची शेंगा आहेत अजून शिजवायचे. आता आम्ही मॅरिनेट करून ठेवणार चिकन. आता जस्ट धुवून ठेवलं. मग अंडी धुवून झाली का आम्ही लगेच हे धुवून काम 25 करणार. आणि आमचे शेफ बघा, तुम्ही बघू शकता शेफ. कोण शेफ? भावा उद्या सगळ्याला ही पण धूर निघल्यावरती माझी मिळत नाही. कशात कशातला तुम्हाला सांग ना, तू डायरेक्ट बोल ना, तू डायरेक्ट तोंडा बोल ना. आणि अक्षय भंडारे यांच्या फार्म हाऊसवर आम्ही आलो आहोत.
ह्यांच्या पुढाकाराने आजचा प्लॅन झालाय हा रोहित. हो 100%. भाऊ तो मीठ होता नाही निमक किती रे निमक सांगायला बघ काय काय मसाला मलाच नाही माहिती मी काय कृती टाकलं. कृती सांगायला लागेल. कृती कृती सामग्री पहिला मसाला, काय काय मसाला टाकलाय सांग ना. मग गरम मसाला घे काय पण मलाच नाही माहिती कोणाला मसाला. कळते. भाऊ यांनी उभा ब्लॉग अरे घ्या उभा सॉरी. हा अरे ते आता मसाल्याला काय आडवा करायचा आहे. मीठ टाकलंय. 24 तास पुलाव माणूस आधी बटाटे कापायला कुठे आहे बाबा कैची लाईटवरची कैची कुठे कायची भाडायला का मातीत करू का टेस्ट काढलं झालं का सामग्री झाली. मलाच नाही माहिती काय टाकले. पण तेवढं ठीक आहे ना. काढून टाकणार आहे काय. कोणतं वाटतंय बर्थडे होता म्हणून. अरे बापरे हॅपी बर्थडे. कुत्रा आहे गावा शेफ रोहित यांनी मसाला तयार केलाय. मलाच नाही माहिती काय टाकले बघू आता. शेफ रोहित हे शेफ ऑनलाईन एक्झाम मध्ये झाले लॉकडाऊन मध्ये करोना मध्ये. अरे त्यांच्या गाण्याचा आवाज एवढा आहे बाजूवाल्यांचा त्यांना पावर दाखवायला लागेल काहीतरी. हा. काय करा तुम्ही झोपाल ना मग आम्ही दाखवतो power आमची. भांडण ए तू मोठा भांडण आहे ना तू एवढा मोठा कुठं होता? हे भावा हे पिशव्यातच टाकू का पावटा. ए! ए! भावा मग अजून लहान पोरं पण आहेत वाटतं. ए वचडी त्यामुळे आई त्याचं मेन मिक्सिंग चाललंय जे आहे. शेंगाचं पाणी प्यायचं का बाजूला. मला पाहिजे उकळून घे काढा. भाई संतोष मामा तर काही निमक आहे निमक बी आहे. निमक आहे बोलतं आता मस्त मसाल्यामध्ये यांना करकरीत केले आहेत आणि ते पाहू शकता सगळं धुवून आता टाकायची तयारी झाली आहे. मारपिट्टेवाला चला तर काही स्टार्ट झालेली आहे पोपटी आत्तापासूनच स्टार्ट केली आहे. इथं टाकून घेतलंय. मारपिट्टीचा वाजव का भावा तुम्ही घेतला पण नसेल ना कधी मुंबईला इकडं नाही घेतलं. ए किती रुपये 700 रुपये जुडी. हा यांनी शेंगातच खाल्लेले थांब ना इकडनं उकडले खा ना. चला एक एक वस्तू टाकायला लावली काहीच तुम्हाला दाखवत होता बघा. प्रतीक इथे आहे ना हेल्प कर रे. मीठ मिड डे मिड डे. तुझी माझी भांडणं होतील. हा आता मीठ- एवढूसा होल केलं जाड मीठ आला. आता मी बोललो परत पिशवी सांडली तर पडणार नाही. भावा त्याला काय माहिती जाड मीठ पातळ मीठ नाही का भावा? मारपेटीची जोड आणले एक मोठी मार्केटमधून. बस बस प्रोफेशनल आहेत आमचे पोपटी मटकेवाले. ठीक आहे ना मस्ती करा आता. मटकी पोपटीवाले. चला तर काहीच आता आम्ही पहिले मारपिट्टीचा पाला टाकला त्याच्यानंतर मग बस शेंगा टाकलेत त्यानंतर परत मीठ टाकून परत आता पावटा टाकलेला आहे. पावटा गार्निश केलाय. आता रताली बटाटी आपल्या इकडचं नाही बाबा काय पुढे गेलं चौका
मस्त आहे तो वास बघ कसा आहे कच्ची असंच पाहिजे ओरिजिनलच पाहिजे वास कसा आहे मारपिट्टीचा मस्त आहे भावा एकदम पद्धतशीर लाव ना एक कोकरा कोपऱ्याला अंडी पण ठेवली ना. ए अंडी आण भावा अंडी आण भावा लवकर यांची गाणी बघ भावा रेकॉर्ड ब्रेक गाणी लावले जाई हो मीठवाले कसं दिलं मीठ 2 रुपये का चिकन आणा तिकडनं चिकन आणा ना आणि अंडी पण घ्या अंडी सुद्धा टाका अंडी वरनं टाकतो ना. टाक ना एक तरावं टाकतो पाला पण द्या प्रोफेशनल गाईज पोपटी इथं काढून ठेवल्या मस्त चिकन बघा गाईज मॅरिनेट करून ठेवलं आता टाकणार ही एकच मटका आहे आता सध्या एक खरंच का रूच टाकलाय चिकन गाईज आणि आपल्या फोनचं स्टोरेज फुल झालेलं आहे मिठासकट भरायला लावलंय पीठ अक्का भरून टाक बा आता पाला माझा हात लागू दे थांब थोडंसं वास येईल मी मारपट्टीचा पालला अंडी टाक म्हणजे टाका रे वरती भावा गाईज एक मटका भरलेला आहे अशाच प्रकारे पहिला मटका भरून ठेवतो आता नेक्स्ट बाकीचे मेंबर आल्यावर दुसरा भरू आपण मस्त असं चिकन कमी पडलंय बघा आम्हाला कसं कमी पडेल खूप कमी आहे बाई मटक्यामध्ये एवढं खूप जास्त होईल केक टाकू थोडी क्रीम हा केकची क्रीम टाकतो का स्ट्रॉबेरी फ्लेवर कसं आहे पद्धतशीर प्लेट लावून ठेवलेत बघा ना भरायला चायनीजवाले आमचे पोपटीवाले चायनीज चला काहीच अशीच कंप्लीट होतच राहील ती काय भरतच राहील पोरा काय ऐकत नाही आपली मी ब्लॉग बघत राहत डेटला पण भाई वास असतो का सुरी घे ना ती कुठे हे घे सुरी बा कचकन काप प्रोफेशनल हा वास बघ भावा ए ह्याला किंग वास आहे भावा डेट काढ डेटला वास आहे भावा किंग वास डेटला किती वाजता हे बाबा हे भाई बॉयलर कोंबडी बाई सायनची बॉयलर नाही काय दुसरंच काहीतरी बोलता आपण विसरलो पंजाबी कोंबडा पंजाबी कोंबडा आहे गावठी पंजाबी कोंबडा इथे बनाना पावडरचं काय आलं कधी करायचं काहीच अशाच प्रकारे पूर्ण भरलेलं आहे तर आता याला पॅक करूयात आपण प्रॉपर पॅक करून ठेवूयात आधी आणलेला हा नंतर आणला भावा इथं ओली 24 महिने पेटलेली असते भावाला जड झालाय अरे बापरे खूप जड झालाय अरे बापरे ठेव खाली ठेव आता बस जागा बनवलेली काहीच आणि मग याच्यानंतर याच्यावर आपण करणार आहे नकरे बाबा काहीच मटका ठेवलेला आहे बघू शकतो तुम्ही मग आम 2 ठेव नको मस्त मटका ठेवलाय आता हे पेंडा बिंडा आण भावा याच्यात टाकू मस्त वाटलंच साईडने सपोर्ट देऊ खाली आर लागला पाहिजे हा बरोबर झाला चल बॅक साईडला ठेवलाय ना पाठी लावा भावांना आता काय पण झालं का चला पोराव बिरजू भाई पीस पेंडा पालवायची पोरा नाही त्याचा पेंडा लावायला घेतलाय ही तुम्ही प्रॉपर बघितली नसेल पोपटी जर पोपटी आपण काय काय टाकलंय काय काय नसेल बघितलं तर अजून एक पोपटी वाईज तिथे ठेवलेली आहे ती पण दाखवू शकतो आपण तुम्हाला तर आता ही पहिली आहे स्टार्टअप आहे बघूयात फ्लॉप होतोय का फेल होतोय का जिंकतोय सीट लागते ना 100% वा ती बघ सीट लागली फटका वाजायला लागला आई ह्या काय जंपाल मस्त रे वा अजून एक फाटा आहे बाई थोडंसं राहू दे हा सुरुवात झाली ना बहुत रंबे मस्त आता शेकोटी करू शकतो
हे पाहू शकता कावळे उडायला लागलेत. भावा लय टाइम लागेल याला. किती वाजले? आता वाजलेत ना 8:30. 8:35. ही मानकोंबडी होय. गाईच अशाच प्रकारे पोपटी झालेली आहे, खोललेली आहे. म्हणजे लाइटिंग मार इथून. अरे फार नाही शिजलाय का बघ पहिले. अरे पहिले या जाऊ दे. मलाच बघायला लागेल. ठीक आहे ते तर शिजला असेल. 30 बघ आहे ना रे. थांब थांब मी काढतो काढतो ना भावा. बघू ते शेंगा बघ. बाई थांब ना तू. बाटा 8:05. नाही बोट आहे बोट. शिजलाय का? अरे याचा शिजतो लगेच. चिकन बघ. तू काय खाल्लं? हे नाही का बाई नवी मुंबईचे आलेत. कोणता? बाबा एक पीस काढा. दो एक पीस घ्या. आला ह्यो का? समोरच आहे. आईला. चेक मार जरा. रोहितच काय बोलतो रे जायला रोहित काय सोपतं का तुला? हे डांब रे. शेफ रोहित पाटील. काय शिजलाय मी तर बघून सांगतो. तुला शिजला? शिजलाय अरे मी बघून सांगतो. होऊ द्या अजून थोडं 5 मिनिटं. नाही झाला अध्यक्ष कल्पेचा मध्ये रजत दादा काय उपनगर अध्यक्ष उपनगराध्यक्ष नाही ते हे आमदार आहेत. काहीच खूप मेंबर असे वाढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. टॉर्च मार ना कोणतरी. हा घे ना टॉर्च मारतो ना बा. चालू ना टॉर्च. नवीन मटका आई एक मटका लावून झाला काय? झालाय, किंग झालाय बा. कोण आहे बघतो. मी आहे ना मी पकडतो ते रेकॉर्डिंग करतो ते. ओम साईराम. खराब पलटी. टाकता असतं मी पलटी व्हायचं. आणि शिव्या आणि फोन किती घाण मुलगा आहे हा, किती घाण मुलगा आहे. बर्थडे. काय आता दुसरा मटका लावलेला आहे, हा झालेला आहे रेडी. चला आता याची पुन्हा एकदा जाळ पेटून शेक देऊ यायला. मी पाठी दिसला पाहिजे लय आयुष्यातून एकदा पहिल्यांदा काम करायला आलाय पोरगा, त्यात पण बोलतो पाठी गावाला घेतले. किती घाण बोलतोय बघ. शी नात ना भावा. मुक्ती कार्तिक केंद्र आहे. आता मगाशीच आम्ही इथं चिता बघितलं. काहीच नाही पाहू शकता. शनिवारवाले बंधू आलेले आहेत आपले, आणि एक बॉडी बिल्डर, अजून एक आमचे दादा बंधू. तर पोपटी अशी झाली, दोन्ही मग पोपट्या पोऱ्या खाल्ल्यात आणि मला सांगितलं पण नाही. येऊन तर कारण मेन माणूस येऊ आणि सगळी पोपटी कपली, मला आवाज पण दिला नाही. खालाच केली अख्खी पोपटी, इकल कुत्र्या वित्रानं खायला घातले. ह्यो एक पोपटीवाला, लाल डोले पोपटीवाले. मिशनला बिबट्या पण आले, त्याला पण खायला बोलवले. हो आता तळ्याला फ्राय करायची जरा तव्यावर मोठ्या. चला काहीच पोपटी झालेली आहे आपली अशाच प्रकारे. आणि आता आम्ही निघतोय. आपले रायडर आलेत वाशीचे. आणि मागे आहे ना मध्ये रायडर. हा चलो चला काहीच आता आम्ही निघतोय. जाऊया डायरेक्ट घरी. आता एवढी थंडी आहे, वाफा पण निघतात तोंडात ना. तोंडात ना वाफा निघाले. हो जाम थंडी बा. ए भाई पीस थंडी आहे. हे काय खरं आहे बघ. तर अशाच प्रकारे काय आता आपण घरी आलेलो आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर एंड करतो गाईज ब्लॉग. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, लव यू.